पोरी लग्न करताना झटक्यात हो कसं म्हणतात की नसता काही सामान जर घ्यायला गेलं तर सोबत जाणाऱ्याचे असे हाल होते की त्याला पश्चाताप होते की मी का आलो असेल. आणि आज आम्ही 2 तास साड्या बघितलो आणि एवढा वेळ साड्या बघून फक्त एकच साडी घेतली. तर ते सांगते पुढं काय झालं. आज सकाळपासून मी काय केले ते शूट नाही केले कारण दररोज तेच तेच काय दाखवा म्हणून. टमाटर संपले होते आणि अजून पण काही मला थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून म्हणजे चल बाहेर जाऊन मार्केटला घेऊन येऊया. आणि मी निघाली होते तोपर्यंत मला माझ्या आंटी पण सापडले आणि त्यांनी म्हणले मला पण साडी घ्यायची तर मी पण येते. तेच मग मी तयार होत होते आणि मला जे सामान घ्यायचे तर त्याची मी लिस्ट पण बनवली. लग्न झाल्यापासून तर माझी याददाश्त सगळी कमजोर झाली. स्वयंपाक करताना पकड कुठे ठेवली हे पण लक्षात राहत नाही. चांगली फोडणी करपेपर्यंत हुडकत बसते. म्हणून मला जे घ्यायचं होतं त्याची मी लिस्ट बनवली टिश्यू पेपरवर. टिश्यू पेपरवर कारण मला वहीचे पेज फाडू वाटत नाही. लिहिता लिहिता शाळेतल्या दिवसाची आठवण आली म्हणून मी चित्र काढत बसली होती. आणि जेव्हा पण बीजगणिताचे सर यायचे तेव्हा मी वहीमध्ये चित्र काढत बसायची कारण सरच्या तोंडाकडे बघूच वाटायचं नाही एवढं तोंडाला थुका आणून सर शिकवायचे. मग फायनली आम्ही गेलो मार्केटला आणि इथल्या साड्या बघून तर मी एवढी शॉक झाली ना. आणि एवढ्या जवळ असून मलाच माहीत नव्हतं की म्हणजे एवढ्या जवळ एवढ्या स्वस्त साड्या आहेत. आणि इथं ना 200 रुपयापासून साड्या होत्या. हे जे दिसत आहेत हे साडे फक्त 200 रुपयाला. इथं आता समोर जे माझ्या दिसत आहेत ना हे एवढ्या सगळ्या फक्त 200 रुपयाच्या साड्या आहेत. आणि 200 रुपयापासून जशी पाहिजे तशी 2000 पर्यंत साड्या होत्या. 300 400 500 जशा पाहिजे तशा होत्या. खूप म्हणजे खूप असं मन माझं असं होतच नव्हतं की कुठली साडी घेऊ असं समजत नव्हतं. तर आम्ही 2 तास इथं फिरून फिरून फक्त एक साडी घेतलो. तर असा होता आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.